किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी आज तुम्हाला कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये नारळी भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर आपण आता साहित्य बघूया। प्रथम मी इथे बासमती वासाचा तांदूळ घेतला आहे, एक अर्धा वाटी घेतला आहे, अर्धा वाटी गूळ घेतला आहे, अर्धा वाटी नारळ ओला खवून घेतला आहे, 1 कप मी नारळाचं दूध घेतलं आहे, 2 टेबलस्पून इथे मी तूप घेतलं आहे, 1 छोटा स्पून मी विलायची पावडर घेतली आहे, थोडी जायफळ पावडर घेतली आहे, इथे मी काजूचे काप आणि बदामाचे काप करून घेतले आहेत। हे पहा, इथे मी खडा मसाला घेतला आहे, इथे मी 4 विलायची घेतली आहे हिरव्या कलरची, इथे दालचिनीची साल घेतली आहेत 2 मी, आणि इथे मी 4 इथे लवंगा घेतल्या आहेत। आपण खडा मसाला घातला की नारळी भाताला एक वेगळ्या प्रकारची एक टेस्ट येते। चला तर मग आपण आता कृती पाहूया। इथे मी गॅस ऑन करून घेते आहे। आता मी याच्यामध्ये 2 स्पून तूप टाकणार आहे। आता मी इथे याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहे। हे बघा, आता मी याच्यात अर्धा वाटी तांदूळ ऍड करणार आहे। तांदूळ मी तुपावर चांगल्या प्रकारे छानपैकी भाजून घेणार आहे। अशा प्रकारे तांदूळ मी छानपैकी तुपावरून परतवून घेणार आहे। एक ते 2 मिनिटं मंद आचेवर आपण तुपामध्ये तांदूळ परतवून घेणार आहोत। हा बघा, कलर पण तांदळाला थोडा वेगळा आलाय, चेंज झाला आहे। जे काप घेतले आहेत ते पण मी ऍड करणार आहे। काजू बदामाचे काप पण मी ऍड केले आहेत। तुम्ही काजू बदाम तुपावर पण परतवून घेऊ शकता किंवा तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही टाकू शकता। मी आता तांदूळ टाकून थोडे झाल्यानंतर मी काजूचे काप आणि बदामाचे काप टाकलेले आहेत। हे पहा, आता मी याच्यामध्ये 1 कप नारळाचं दूध ऍड करणार आहे। माझा अर्धा वाटी तांदूळ होता, तर त्याच्यासाठी मी 1 पेला नारळाचं दूध घेतलं आहे आणि मी आता 1 पेला त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे। त्याच्यामध्ये आपला भात चांगला शिजून घेतो। हे बघा, अशा प्रकारे हा भात त्याच्यामध्ये शिजला जातो। हे बघा, 1 पेला मी त्याच पेल्यातून पाणी टाकते। आता याला आपण ढवळायचे आहे।
वाव, कलर किती छान आलाय पहा. ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया, तोपर्यंत आपला तांदूळ शिजून होईल. आता आपण झाकण खोलून पाहूया. हा पहा, आपला भात इथे शिजत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ पण ऍड करणार आहोत. हे पहा, अजून मी 1 मिनिट झाकण ठेवते. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण आता पहा, इथे आपला भात तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा पहा, त्याच्यामध्ये आपण आता गूळ ऍड करणार आहोत. नारळ खोवून घेतला आहे अर्धा वाटी, ते पण मी आता याच्यात ऍड करणार आहे. ही विलायची पावडर आहे, ती पण मी ऍड करणार आहे. गोड पदार्थ आलं की आपल्याला थोडंसं जायफळ टाकावंच लागतं. मग ही थोडी जायफळची पावडर आहे. हे मंद आचेवर परत याला ढवळून घेणार आहोत. हे पहा, थोडंसं मी याच्यावर तूप सोडते. आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. नंतर आपण ओपन करून बघूया. आता मी झाकण खोलून बघते. हा पहा, आपला नारळी भात सुंदर तयार झालेला आहे. कलर बघा याचा किती सुंदर आला आहे. वाव, याचा सुगंध पण किती छान येतोय. वाव, हे पहा. हा पहा, आपला आता इथे नारळी भात तयार झालेला आहे. मी माझ्या पद्धतीने नारळी भात बनवला आहे. याच्यापेक्षा जर वेगळी पद्धत जर वापरून तुम्ही नारळी भात बनवत असाल तर ते मला पण सांगा. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपींसाठी रेनास किचन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. चला तर फ्रेंड्स, आता आपला इथे नारळी भात तयार झालेला आहे. त्याची आता आपण चव पाहूया.